आता आपण कॅन्डल कशा पद्धतीने रीड करू शकतो? मग एक प्रकार माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपला जो आपण प्रकार जो आता बघणार आहे ग्रीन कॅन्डल. आता ही ग्रीन कॅन्डल कशा पद्धतीने बनत असते? सगळ्यात पहिल्यांदा त्या कॅन्डलचा ओपन कुठं झालंय माहिती पाहिजे, की कॅन्डलचा हाय कुठं आहे आणि त्याच्यानंतर कॅन्डल ती कुठं क्लोज झालेला आहे आणि त्या कॅन्डलनं लो कुठं बनवलेला आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल जर बघायचं घेतलं तर सगळ्यात सिंपल आहे. ग्रीन कॅन्डल ओपन कुठं होते? ग्रीन कॅन्डल ओपन होते खालच्या लेवलला. ओपन इथं या लेवलला झाली समथिंग, आपण समजूया की 100 रुपयाला ग्रीन कॅन्डल ओपन झाले. ओपन झाल्यानंतर त्या ग्रीन कॅन्डलने एक लो बनवला, 90 रुपयाचा एक लो बनवला आणि लो बनवल्यानंतर काय झालं, बायर्स परत या लेवलला ऍक्टिव्ह झाले आणि त्या बायर्सनी काय केलं, बायर्सनी पुश केलं, बायर्सनी पुश केलं आणि बायर्सनी पुश केल्यानंतर एक हाय बनवला त्या कॅन्डलनं, 130 रुपयाचा हाय बनवला. बरं, ती 130 रुपयाचा हाय बनवल्यानंतर कॅन्डल ती 130 रुपयाला क्लोज झाली का? नाही क्लोज झाली. मग काय झालं, त्याच्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं किंवा परत सेलर्सनी खाली नेण्याचा प्रयत्न केला आणि एक्झॅक्ट 120 रुपयाच्या आसपास आली आणि ती कॅन्डल झाली क्लोज. ओके. आता आपल्याला इथं काय बघायला मिळालं? आपल्याला इथे एक ओपन बघायला मिळालं. कॅन्डल कोणत्या लेवल ओपन झाली? 100 रुपये या लेवलला ओपन झाली. आपल्याला ओपन बघायला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला क्लोज बघायला मिळाला. आता ओपन आणि क्लोज बघायला मिळाला. जिथं प्राइस ओपन झालेलं आहे तिथून ते जिथं प्राइस क्लोज झालेलं आहे ती आपल्यासाठी काय झाली? ती आपल्यासाठी त्या कॅन्डलची बॉडी झाली. आपल्याला फक्त बॉडी मिळून उपयोग आहे का? नाही. तर त्या कॅन्डलनं लो कोणता बनवलाय? लो इथं आपल्याला 90 रुपयाला लो बनवताना बघायला मिळाला आणि जो हाय आहे तो किती रुपयाला? 130 रुपयाला आपल्याला हाय बनवताना बघायला मिळाला. आणि आपल्याला अशा प्रकारचे म्हणजे काय, खालच्या लेवलला ओपन होते आणि वरच्या लेवलला जी क्लोज होते ती आपल्यासाठी ग्रीन कॅन्डल असते. म्हणजे नेहमी ग्रीन कॅन्डलचा जो ओपन असतो तो खालच्या लेवलला असतो आणि क्लोज असतो तो वरच्या लेवलला असतो. आणि जे काही ही कॅन्डल आहे, ज्या कॅन्डलनं ट्रॅव्हल कुठपर्यंत केलेलं आहे, आपल्याला क्लोज झालेलं आहे 120 रुपयाला, पण ट्रॅव्हल केलेलं आहे अगदी 130 रुपयेपर्यंत ट्रॅव्हल केलेलं आहे प्राइसनं. मग 130 रुपयेपर्यंत ट्रॅव्हल केलेलं आहे प्राइसनं, म्हणजे आपल्यासाठी ही झाली अप्पर वीक आणि ही झाली आपल्यासाठी लोअर शॅडो, लोअर वीक. जिथपर्यंत लो बनवलेला आहे, ओपन पासून लो बनवलेला आहे, इथून परत प्राइस वर गेलेला आहे. आपल्याला हा जो काठीसारखा भाग दिसतो तो आपल्यासाठी लोअर शॅडो झाली, लोअर वीक झाला. आणि जो वरचा आपल्याला हा काठीसारखा भाग दिसतो क्लोजच्या वरचा, तो साठी आपल्याला अप्पर वीक झाली, अप्पर शॅडो झाली. अगदी अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण जर बघायला गेलं तर कॅन्डलचा आपला दुसरा प्रकार जो आहे ती रेड कॅन्डल. आता रेड कॅन्डल सेम अपोजिट, ज्या पद्धतीनं आपल्याला ग्रीन कॅन्डल आपल्याला खालच्या लेवलला ओपन होताना बघायला मिळाली, अगदी त्याच पद्धतीनं रेड कॅन्डल जी आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला कोणत्या लेवलला बघायला मिळणार? वरच्या लेवलला ओपन होताना बघायला मिळणार. ही 200 रुपयाला ओपन झाली. 200 रुपयाला ओपन झाल्यानंतर प्राइसनं काय केलं, बायर्सनी वरच्या लेवलला नेण्यासाठी पुश केलं. वरच्या लेवलला नेण्यासाठी पुश केल्यानंतर प्राइस कुठपर्यंत गेली? 220 रुपयेपर्यंत गेली. पण तिथं परत काय केलं, सेलर्स इतकं स्ट्रॉंग ऍक्टिव्ह आहे, सेलर्सनी परत त्या कॅन्डलला पुश केलं. सेलर्सनी पुश केल्यानंतर प्राइस गेली किती? 170 रुपयेपर्यंत गेली. पण 170 रुपयाला कॅन्डल ती क्लोज नाही झाली आणि क्लोज किती रुपयाला झाली? 180 रुपयाला क्लोज झाली. आता ओपन कुठं झाले? ओपन वरच्या लेवलला झाली. आपल्यासाठी रेड कॅन्डल वरच्या लेवलला ओपन झाली, क्लोज झाली खालच्या लेवलला. जिथं ओपन झालेले आहे आणि जिथपर्यंत क्लोज झालेलं आहे ती आपल्यासाठी त्या कॅन्डलची झाली बॉडी. आणि ओपन पासून म्हणजे 200 रुपये पासून 220 रुपयेपर्यंत जिथपर्यंत ट्रॅव्हल केलेलं आहे, पण तिथं त्या एरियामध्ये क्लोज झाले नाही. त्यामुळे आपल्याला एक काठीसारखा एक वीक आपल्याला बघायला मिळाली. ती आपल्यासाठी अप्पर शॅडो झाली. अप्पर वीक किंवा अप्पर शॅडो आपण काहीही म्हणू शकतो. आणि खालचा जो आपल्यासाठी जो काठीसारखा भाग आहे, म्हणजे 180 ते 170 ची जी लेवल आहे, जो काठीसारखा हा भाग आहे, ती आपल्यासाठी झाली लोअर शॅडो. आणि जी बॉडी आपल्याला बॉडी ओपन टू क्लोज जी बघायला मिळते, अशा पद्धतीने रेड कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. आपल्यासाठी ही बॉडी झाली, आपल्यासाठी ह्या दोन वीक झाल्या, एक लोअर वीक झाली आणि ही अप्पर शॅडो झाली. अशा पद्धतीने आपल्याला ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल बघायला मिळतात. अशा पद्धतीने आपण कॅन्डल रीड करायला आपल्याला जमलं पाहिजे आणि आपण कॅन्डल रीड करायचे.